श्री स्वामी समर्थ. जगातील असे एक ठिकाण आहे जिथे साक्षात भगवंत दररोज दुपारी भिक्षा मागायला येतात. हे ऐकून आश्चर्य वाटलं ना, पण हे सत्य आहे. कर्नाटक राज्यातील गाणगापूर येथे ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने पाळली जाते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दत्तगुरूंच्या माधुकरी परंपरेमागचे रहस्य. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता माधुकरी म्हणजे काय? ज्याप्रमाणे मधमाशी प्रत्येक फुलातून थोडा थोडा मध गोळा करते, त्याचप्रमाणे 5 घरांमधून थोडी थोडी भिक्षा मागून जो आहार घेतला जातो त्याला माधुकरी म्हणतात. दत्त संप्रदायात माधुकरीला प्रचंड महत्व आहे, कारण यामुळे मानवाच्या अहंकाराचा नाश होतो. गाणगापूर हे श्री नृसिंह सरस्वती महाराजांचं कर्मस्थान. जेव्हा महाराज अवतार समाप्तीवेळी श्रीशैल पर्वताकडे निघाले, तेव्हा रडणाऱ्या भक्तांना त्यांनी एकच वचन दिलं होतं. महाराज म्हणाले, मी जरी गुप्त झालो असलो तरी मध्यान्ह काळी म्हणजेच दुपारच्या वेळी भिक्षा मागण्यासाठी मी सदैव गाणगापूरमध्ये उपस्थित असेन. आणि आताही हेच कारण आहे की आजही दुपारी 12 ते 12:30च्या दरम्यान गाणगापूरमध्ये प्रत्येक जण भिक्षा वाढण्यासाठी आणि मागण्यासाठी उत्सुक असतो. इथे अशी श्रद्धा आहे की गाणगापूरमध्ये भिक्षा मागणाऱ्यांच्या रांगेत साक्षात दत्त महाराज कोणत्याही रूपात असू शकतात. मग ते बालकाच्या रूपात असतील, वृद्धाच्या रूपात असतील किंवा एखाद्या साध्या माणसाच्या रूपात असतील. म्हणूनच तिथे भिक्षा वाढताना किंवा देताना कोणाचाही अपमान केला जात नाही. प्रत्येक भिक्षेकऱ्यामध्ये दत्तगुरूंचे रूपच पाहिले जाते. जर तुम्ही गाणगापुराला गेलात तर तिथे 2 गोष्टी आवर्जून करा, या खूप महत्वाच्या मानल्या जातात. किमान 5 घरांतून तरी माधुकरी मागा आणि तेच तुम्ही आहारामध्ये घ्या किंवा स्वतः 5 जणांना माधुकरी अर्पण करा. असं केल्यानं भक्तांच्या घरात अन्नाची कधीही कमतरता भासत नाही आणि मनातील जी काही तुमची इच्छा आहे त्या पूर्ण होतात, अशी बऱ्याच भक्तांची श्रद्धा आहे. तुम्ही कधी गाणगापूरला गेला आहात का? तिथल्या माधुकरीचा अनुभव कसा होता? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.